आपण आरक्षणाची लढाई तरी जिंकलो. मराठा आरक्षण हे आपण लढाई युद्ध जिंकलो म्हणून आपण गुलाल उधळलं. आझाद मैदानावरती 29 ऑगस्टपासून माननीय सन्माननीय आपले मनोज दादा म्हणजेच जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते 29 ऑगस्टपासून. आणि 5 दिवसानंतर एक GR आला आणि ते GR आल्यानंतर आपल्याला मराठ्यांना आरक्षण मिळालं. असं ही जी काही गोष्ट आहे, ही गोष्ट काही लोकांना हे युद्ध आपण कसं जिंकलं, हे आरक्षण काय असतं, हे आरक्षणमध्ये आपण फायदे कसे करून घेतले, या गोष्टीच्या बाबतीत माहीत नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की आरक्षण म्हणजे काय, ह्या आरक्षणाची आपल्याला गरज का पडते. ह्या आरक्षणाची गरज तर पडतेच आपल्याला, पण हे आरक्षण आपल्याला म्हणजे मराठ्यांना हे आरक्षण दिलं गेलं. जे उपोषण आहे ते उपोषण त्यांची यशस्वी झाली आणि त्यांना आपलं आरक्षण दिलं गेलं. तर हे आरक्षणाची लढाई आपण कशी जिंकलो, त्यामध्ये आणखी एक आता प्रश्न सगळीकडे फिरतोय तो म्हणजे गॅझेटचा, की बाबा हैदराबाद गॅझेट काय, सातारा गॅझेट काय. ह्या बाबतीत जरा इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण मराठा आरक्षणानंतर असं वाटलं की खूप साऱ्या लोकांनी हा प्रश्न विचारला की सर हे काय आहे काय वगैरे वगैरे. तर त्यानंतर मला असं एक वाटलं की आपण एक माहिती लोकांपर्यंत पोहोचूया की बाबा हे आरक्षणाचा मुद्दा आहे कसा असतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे संदीप पाटील आणि मी तुम्हाला असे न्यूज देतच असतो जे माहिती तुम्हाला माहितीसाठी खूप महत्त्वाचे असतात. जसं की आता मराठा आरक्षणाचा खूप मोठा मुद्दा 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील, सन्माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील हे उपोषणाला आझाद मैदानावरती बसले होते. आणि त्याच्यानंतर जे विखे पाटील आहेत ते आल्यानंतर त्यांनी हा उपोषण सोडवला आणि मराठ्यांचा विजय झाला. तिथे एक मागणी होती, असे खूप सारे असे मागणी आहेत, जसे की एक 7 ते 8 प्रकारच्या मागणी हे जरांगे पाटील यांनी केलेले होते. कारण उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी त्यांची मागणी हे मान्य करावं म्हणून हे उपोषणासाठी ते बसलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी मागणी होती की आम्हाला आरक्षण हे OBC कोट्यातून द्या, म्हणजे आम्ही OBCच आहोत हे म्हणून तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. तर गोष्ट अशी होती की हे OBC कोट्यातून आरक्षण दिल्यामुळे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, काय सरकार आपल्याला फसवलं, हे आता सध्या सगळीकडे अफवाजनक म्हणजे काय माहिती सगळीकडे पसरत आहे. आता कसं असतं, कोणतीही व्यक्ती कितीही जर चांगलं काम केली तरी पण त्याला नावं ठेवणारच आहेत आणि कोणतीही व्यक्ती कितीही वाईट जरी झाला तरी पण तो वाईटच बोलणार आहे. ते लोकांचं एक बोलणं असतंच. तर पहिल्यांदा गोष्ट मी सांगतो तुम्हाला हे आरक्षण काय आहे. तर आरक्षण म्हणजे काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहित होते, आता हे आरक्षण काय असं नाही आहे की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हे आरक्षण म्हणजे जातीनिहाय हे करून ठेवलेलं आहे वगैरे, ते तसं नाही आहे. हे आपण ज्या वेळेस वर्षानुवर्ष अगोदर, आता हे आपलं हजारो वर्षापूर्वी आपण आपले पूर्वज राहत होते, ह्या पूर्वजांकडून जे काही जातीनिहाय जे काही आरक्षण म्हणजे जे प्रत्येकाला एक आरक्षण दिलं जातं, प्रत्येकाची एक जात ठरवली जाते, प्रत्येकाची एक ओळख असते की बाबा तुम्ही कुठल्या कास्टचे आहात काय असतं वगैरे. तर आपल्या मराठ्यांचं एक असं होतं की सातवाहन एक खूप जुनं आहे ते, आता ते खूप म्हणजे आता तुम्हाला सांगतो की 1000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस सातवाहन, वाकाटक हे वगैरे वगैरे हे राजे होऊन गेले, त्यावेळेस यांना मराठ्यांचं तेव्हापासून ही जातीनिहाय हे होते. पण आपल्याला इतकं इतिहासामध्ये इतकं मागे जाण्याची गरज नाही आहे. आपल्याला पुढे जे काय आहे ते आपण पाहूया. जसं की प्रत्येकाची एक जात ठरवली जाते की आज मी कुठल्या जातीचा आहे, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, हे प्रत्येकाची एक जात ठरवली जाते. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक जातीला एक आरक्षण दिलं होतं. आता हे आरक्षण कशासाठी असतं की आरक्षण हे प्रत्येकाला शैक्षणिक तसेच सामाजिक आणि राजकीय आपल्याला एक योग्य प्रकारे आपल्याला म्हणजे काय म्हणतात समान वागणूक भेटायला पाहिजे. आपल्याला आरक्षण भेटलं तर आपल्याला, जसं की आता समजा 100 लोक आहेत तर 100 लोक आहेत आणि 100 लोकांनी हे कुठल्याही कास्टचे आहेत आणि जर त्यांनी एक्झाम वगैरे दिलं तर त्यामध्ये जे काही जातीनिहाय जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार त्यांना मेरिट लिस्ट लागते, त्यांना फी भरावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाला एक आरक्षणाची गरज आहे. तर
जे आतापर्यंत होत होतं, जसं की आता मराठा समाजांना आरक्षण होतं का, तर त्यांना आरक्षण नव्हतं. त्यांना ओपन कॅटेगरी म्हणजेच जनरलमध्ये टाकलं होतं. की जसं की आता आपण ट्रेननी प्रवास करतो आणि ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर आपण एखाद्या जनरल डब्यामध्ये प्रवास करतो, त्यामध्ये कोणीही प्रवास करू शकतं. असं नाही की ते फक्त ह्याच तो AC मधलाही प्रवास करेल, तो SC मध्ये आपलं स्लीपरमधलाही प्रवास करेल. त्याच प्रकारे आपण एखाद्या जनरल कॅटेगरीमध्ये आपण लढतोयच आहे, पण इतर बांधवांशी सुद्धा आपण लढतोय. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला एक आरक्षण दिलं गेलेलं आहे. तर आता हे आरक्षण सुद्धा सरकारच्या नियमानुसार 50% जास्त देता येत नाही, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जातीनिहायांना आपण टोटल म्हणजे जेवढे काही पोट जात आहे त्या सगळ्यांना आपण 62% आरक्षण दिलेलं होतं सरकारने. ते कसं की त्यापैकी बघा आता 52% आरक्षणचं हे तर तुम्हाला प्रत्येक जे महाराष्ट्रामध्ये जात आहे त्या प्रत्येक जातीला एक 52% असं सगळे मिळून आपल्याला आरक्षण दिलं होतं. आता याच्यानंतर 10% आरक्षण परत EWS म्हणजे सर्वसाधारण हे वाढलं, तर त्यानंतर 62% आरक्षण झालं. आता इतक्या यानंतर तर आपण आरक्षण देऊ शकत नाही. तरी पण ही मराठ्यांनी लढाई कशी जिंकली, काय जिंकली किंवा गुलाल उधळत गेले, तर ह्याचा अर्थ काय किंवा बाबा हे खरंच आपण लढाई जिंकलो का वगैरे ह्याचा मी उत्तर तुम्हाला देणारच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये कोणाला किती टक्के आरक्षणाचं हे पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे SC कॅटेगरी, जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे जे काही जात आहेत, अनुसूचित जातींना 13% आरक्षण म्हणजे SC कास्टला 13% आरक्षण. त्यानंतर ST कास्ट याला 7% आरक्षण. आता यामध्ये हे जे काय आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवर्ग असतात. जसं की आता SC कास्टमध्ये अनेक जातीचे प्रवर्ग आहेत, जसं की चांभार आहे, महार आहे वगैरे वगैरे असे प्रवर्ग असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक जातीला एक एक पोट जात असतं. तर अशा पद्धतीने ST कास्ट असेल तर ते सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये त्यांच्यामध्ये पण खूप सारे असे प्रवर्ग असतात. त्या प्रवर्गामध्ये सुद्धा असे किती प्रकारचे तरी जात असतात. त्यामध्ये आपण काय करतो की हे आरक्षण नियोजित केलेलं असतं. तर SC कास्टला 13% आरक्षण आहे, ST कास्टला 7% आरक्षण आहे आणि त्याचबरोबर NTC आणि NTD याला 5.5% आरक्षण आहे. दोन्ही मिळून NTC 3.5% आहे आणि NTDला 2% आरक्षण आहे. त्यानंतर VJ त्याला 3% आरक्षण आहे आणि SBCला 2% आरक्षण आहे आणि त्याचबरोबर EWSला आता 10% आरक्षणाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OBC प्रवर्गाला 19% आरक्षण इतकं आरक्षण मिळालेलं आहे. आता मुद्दा हा आहे की आपण हे सर्व आरक्षण जर तुम्ही विचार केला तर हे 62% आरक्षण होतं. तर इतकं मान्यता आहे का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 10% EWSचं आरक्षण आहे जे सर्वसाधारण जणांना दिलेलं आहे, तर हे 10% आरक्षण सर्वसाधारणांसाठी हे उपयुक्त आहे का, तेवढे जितके काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्यामध्ये एवढं आरक्षण पुरेल का, हे आरक्षण व्हॅलिड आहे का किंवा हे आरक्षणाचे फायदा आपल्याला घेता येतात का, तर ते अजून कोर्टामध्ये मान्यच नाही आहे किंवा मान्य आहे त्याची काहीच पडताळणी होत नाही आहे. ते त्यावरती अजून काहीच कोणती गोष्ट पुढे येत नाही आहे. त्याच्यामुळे सध्या आता आपण 52% आरक्षण आपण समजूया की 52% आरक्षणमध्ये इथे ओपन कॅटेगरीमधील मराठा हा समाज आहेच नाही. आता इथं आरक्षणाची गरज तर अशी असते की OBCना जर समजा 19% आरक्षण असेल तर मराठा समाजाला सुद्धा जर वेगळा असेल समाज तर तुम्ही तिथे सुद्धा त्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. पण प्रश्न असा आहे की ही जी मागणी होती जी 29 ऑगस्टपासून सन्माननीय योद्धे आपलं मनोज जरांगे पाटील हे जे आझाद मैदानावरती उपोषणाला बसले होते, ते उपोषणाला बसले होते या गोष्टीसाठी कारण आम्हाला OBC प्रवर्गामध्ये आम्हाला आमच्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे आम्हाला OBCमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. तर जे मराठा होते ते OBC प्रवर्गामध्ये कसे येतील, तर याच्या नोंदी जे आहेत ते आता हैदराबादी गॅझेट म्हणा किंवा सातारा गॅझेटमध्ये ह्या गॅझेट्समध्ये आपल्याला ह्या नोंदी सापडलेल्या आहेत. तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी. आता हे मराठा असं एक वेगळं जात होताच नाही, त्यामध्ये कुणबीचाच होता, ते कुणबी मराठे होते. आता कसं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ना 2 प्रकारचे मराठे होते. एक होते लढाऊ वृत्तीचे म्हणजे क्षत्रिय आणि दुसरे होते शेती करणारे. तर शेती करणारे जे व्यवसाय करणारे जे मराठे होते त्यांना कुणबी मराठा म्हणून ओळखले जात होते आणि जे क्षत्रिय होते त्यांना
मराठा म्हणून ओळखलं जात होतं. आता मराठा कुणबी मराठा हा वेगळा नाही आहे. आता हा इतिहासामध्ये पुढे पुढे ज्यावेळेस निजामशाही होती, म्हणजे निजामशाही म्हणजे कसं की तुम्हाला माहीत असेल की भारताचा जर तुम्ही इतिहास जर वाचला असाल तर अगोदर कुतुबशाही, त्यानंतर निजामशाही, त्यानंतर हे असे चारी बाजूला, जसं की कोलकात्याला एक वेगळी होतं आणि इकडे आपलं हे जे भाग होता तो निजामशाहीमध्ये येत होता. तर त्या निजामशाहीमध्ये हे काही जे गोष्टी आहेत नमूद केलेल्या आहेत, त्यामध्ये एक आपल्याला एक गॅझेट सापडतो, तो म्हणजे हैदराबाद गॅझेट. त्या हैदराबाद गॅझेट्समध्ये क्लिअर कट एक लाईन अशी आहे की बाबा हे कुणबी किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा हे मराठा हे सगळं एकच आहे, याच्यामध्ये वेगळा असा कुठलाच जात नाही. मग हे 96 कोळी मराठा किंवा हे मराठा असे वेगळे झालेच कसे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं पण एक उत्तर देतो. ज्यावेळेस आपण कसं असतं की ज्यावेळेस क्षत्रिय म्हणजे मराठा हे जे होते त्यावेळेस ते लढायला जात होते, ते सुद्धा तेच बांधव होते आणि शेती करणारे सुद्धा तेच बांधव होते, दोन्ही एकत्र बंधू होते. तर प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस क्षत्रिय म्हणजे जे लढाऊ वृत्तीचे जे मराठी होते ते स्वतःला थोडेसे आपले उच्च असं समजत होते आणि थोडंसं हे आपले थोडंसं फक्त खाली होते असं समजत होते. पण त्यामुळे त्यांनी जे काही दाखले किंवा जे काही पुरावे ते नावत गेले, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की नाही आम्ही मराठे आहोत, आम्ही 96 कोळी आहोत, आम्ही 96 कोळी आहोत. तर त्याच्यामुळे झालं असं की त्या मराठ्यांना 96 कोळी किंवा मराठे असं नाव पडलं आणि इकडचे जे काही ओबीसी कुणबी होते हे पण त्यांचा एक प्रवर्ग वेगळा झाला. आणि इथे ज्या वेळेस आपल्याला हे आरक्षण देण्यात आलं त्यावेळेस मात्र हे कुणबी मराठे वेगळे झाले आणि मराठे यांना आरक्षणच भेटलं नाही. तर आता माननीय जरांगे पाटील यांनी जे उपोषणाला बसून त्यांनी केलं की आमची जी नोंद आहेत त्या नोंदी आमच्या सगळं कुणबी मराठाच, आम्ही मराठा आहोत तर आम्हाला कुठलं जातच नाही आहे, आम्हाला कुठली तुम्ही आरक्षण तर नाहीच आहे, आम्हाला कुठलंच नाही आहे, तर आम्ही काय करू, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या, कारण आम्ही मराठेच आहोत. कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सर्व एकच आहे अशी त्यांची मागणी होती. तर सरकारने ती मागणी मान्य केली. तर ते कोणत्या गॅझेटनुसार की हैदराबादी गॅझेटनुसार. आता हे हैदराबादी गॅझेट काय ते पण मी तुम्हाला सांगतो. गॅझेट म्हणजे काय असतं की बाबा एक अशी नोंदी असतात की त्या नोंदीमध्ये तुमच्या पूर्णपणे गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं एक अशी नोंदी सापडतात ज्यामध्ये किती प्रकारचे लोक राहतात. म्हणजे एक जनगणना जशी होते आपली की बाबा दर 10 वर्षांनी एक लोकसंख्येची जनगणना होते की बाबा आपल्या गावामध्ये किती लोक राहतात, 10 वर्षानंतर किती लोक वाढले, किती लोक कमी झाले, अशा पद्धतीने एक गॅझेट असायचा अगोदरच्या काळामध्ये, निजामशाही काळामध्ये. त्यामध्ये एक औरंगाबाद डिस्ट्रिक्ट जसं की आताचं जे छत्रपती संभाजीनगर आहे त्याचं एक गॅझेट असं होतं की त्या काळात मराठवाड्या ह्याच्यामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सगळे जात जरी एकच होतं असं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता प्रश्न असा आहे की जर हे सर्व एकत्र होतं तर त्यामध्ये किती टक्के मराठे राहत होते. आता याच्यामध्ये असं नाही आहे की समजा की इतके टक्के कुणबी राहत होते, इतके टक्के किंवा इतके लोक कुणबीचे राहत होते, इतके लोक मराठ्याचे राहत होते असं नाही आहे. तर तिथे कशी नोंदी होती की बाबा इतके लोक मराठ्याचे राहत होते, म्हणजे मराठा कुणबीचे राहत होते किंवा कुणबी मराठा राहत होते, असं कुठलंही असू दे पण ते असे राहत होते. तर मला सांगा की ह्या हैदराबादी गॅझेटमध्ये एक गोष्ट कळते की बाबा हे मराठे जे होते ते कुणबी होते आणि कुणबी होते ते मराठा. आता हे जो पुरावा आहे, हा जो प्रूफ आहे, तो प्रूफ आम्ही कोर्टामध्ये सादर करू आणि आम्ही एक आता सध्या GR काढू आणि GR काढून तुम्हाला सध्या मी ते करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काल विखे पाटील हे आणि शिवेंद्रराजे भोसले हे ज्यावेळेस व्यासपीठावरती आले आणि जरांगे यांचं जे उपोषण सोडवलं, त्यांच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या. तर त्या मागण्यामध्ये असं होतं की तुम्ही सर्वप्रथम आमचं जे काही मेन मागणी होतं की जेव्हा आम्हाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, त्यावेळेस जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहेत तर त्याच्या नोंद कुठे आहेत, काय आहेत, त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहेत. खूप साऱ्या अशा समिती आहेत ज्यावरती हे त्रिस्तरावरती काम करतात. त्यात पहिली गोष्ट म्हणजे शिंदे समिती. आता या शिंदे समितीने काय करणार आहे की जे काही तुमचे प्रमाणपत्र आहेत, कुणबी प्रमाणपत्र वगैरे, हे शोधून काढण्याचं काम करणार आणि कुणबी प्रमाणपत्र जर प्रत्येक मराठ्याला जर दिलं तर याचा अर्थ ते ओबीसीच्या प्रवर्गामध्ये येतील आणि आरक्षणाचा लाभ घेतील. आता या आरक्षणाचा फायदा काय, समजा आपण आरक्षण म्हणून लढलो, ही युद्ध जिंकलं, लढाई जिंकली, तर मित्रांनो आतापर्यंत आरक्षण नसल्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये जे मराठी आहेत किंवा
जे जनरल कॅटेगरीजमध्ये आपण असतो त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तसं कसं की बाबा आता समजा आपण एखादं एक्झाम देतोय, तर एक्झाम दिल्यानंतर समजा जर एक्झाम असेल 100 मार्काची, तर 100 मार्कापैकी जर आपण 90 मार्क घेऊन सुद्धा जर त्या एक्झाम्स फेल होतोय किंवा त्यामध्ये आपला नंबर लागू शकत नाही, ते फक्त जातीमुळे, त्या फक्त आरक्षणामुळे. दुसरी गोष्ट, आपण फी भरतो. सर आता इंजिनिअरिंगला वगैरे आपण 50,000, 60,000, 1 लाख रुपये फी भरतो. तीच जर तुमचे आरक्षण असेल तर आरक्षण लोकांना फी जास्त भरायची गरज नाही आहे. अर्धी फी किंवा त्याच्यापेक्षाही अर्धी किंवा काही फी भरूनच तुम्ही शिक्षण घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींचं, कारण काही लोक गरीब आहेत, त्या गरीब लोकांना पैसे भरू नाही शकत आहेत. काही लोक श्रीमंत आहेत, ते तर भरून पुढे जाऊ शकतात. पण ज्या लोकांना गरजच नाही आहे त्या लोकांकडून तुम्ही पैसे नाही घेत, पण ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांकडूनच तुम्ही पैसे असं उकळायचं काम करता. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण हे आरक्षण मिळवणं खूप महत्त्वाचं असतं. तर आरक्षण, तर आता काय केलेत सरकारने की बाबा तुमचं जे काही हैदराबाद गॅझेट आहे त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा हे सगळं जर एकत्र असेल, तर ह्या एकत्र असलेल्या मराठा कुणबी मराठ्यांना आम्ही असं एक हैदराबाद गॅझेटनुसार एक GR काढतोय की आणि त्याच्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करतो की तुम्हाला हे कुणबी प्रमाणपत्र प्रत्येक मराठ्याला मिळावं म्हणून. ह्याचा अर्थ असंच झाला की आम्ही OBC प्रवर्गामध्ये आलो आणि OBC प्रमाणे आम्ही आता सवलती घेणार. ओके. आता दुसरा प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट तर झाला, सातारा गॅझेट सुद्धा सेम तसाच आहे. सातारा गॅझेट सुद्धा त्या पण नोंदी आपल्याला पाहता येतील. तर त्याच्यासाठी सुद्धा 1 महिन्याची मुदत आहे किंवा ते जरी सेम जसं हैदराबाद गॅझेट आहे त्याच पद्धतीनं तो सुद्धा सातारा गॅझेट आहे आणि त्यानुसार हे दोन्ही चर्चा करून चेक करून 1 महिन्यानंतर आपला रिझल्ट कळेल की बाबा आपल्याला किती नोंदी सापडल्या काय वगैरे. आता मराठवाडा वगैरे जे आहे या एरियामध्ये जास्तीत जास्त नोंदी सापडल्या तर त्या सगळ्या हे कळेल. आता प्रश्न हा पडतो की 96 कुळी मराठा कुणबी मराठा ह्यातील प्रत्येक, आता सरसकट हा एक शब्द सध्या खूप गाजतोय की मला सरसकट आरक्षण पाहिजे. तर सरसकट आरक्षण भेटेल का याचं सुद्धा अजून पुरावा नाही सांगू शकत. पण एक गोष्ट आहे की जर तुमच्या नोंदी सापडल्या आणि त्या नोंदी जर तुमचे कुठलेही नातेवाईक म्हणा किंवा कुठलेही काही असू दे, त्यांचे जर कसे कनेक्शन्स असे जर वाढत गेले आणि होत गेले तर तुम्हाला सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण भेटू शकतो. आता यामध्ये कसं आहे की आता मी आहे 96 कुळी मराठा, तर 96 कुळी मी माझ्या दाखल्यावरती 96 कुळी मराठा लिहिलं आहे. तर हे 96 कुळी मराठा आहे ना, ज्यावेळेस माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या आईवडिलांच्या आईवडिलांनी ज्यावेळेस माझ्या पणजोबांनी शाळेमध्ये दाखले टाकताना तिथं कुणबी मराठा हा उल्लेख नाही केला किंवा फक्त मराठा हा उल्लेख नाही केला, तिथं त्यांनी लिहिलं की 96 कुळी मराठा. त्याच्यामुळे प्रश्न असा होतो की मग मी 96 कुळी मराठामध्ये आलो. पण गोष्ट अशी नाहीच आहे, कुठलं असं 96 कुळी वगैरे असं काही पोटजात अशी नव्हती. ते फक्त उच्चवर्णीय दाखवण्यासाठी मराठ्यांना त्यावेळेस असं वाटत होतं की आपण जास्त हे आहे, त्यामुळे 96 कुळी हा नाव पडलं आणि त्यानंतर 96 कुळी मराठा किंवा मग मराठा असं होत गेलं आणि त्यामध्ये कुणबी मराठा हा नाव पडला नाही. पण ॲक्च्युली कुणबी मराठा कुणबी हे सर्व एकच आहे असं ह्या GRमध्ये सांगण्यात आलं. त्याचबरोबर आता तुम्हाला कळालं असेल की बाबा हे गॅझेट काय असतं, गॅझेटनी आपल्याला आरक्षणाला फायदा कसा होतो. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी जे जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यातल्या पहिला मागणी म्हणजे की बाबा शिंदे समितीला एक ऑफिस द्या वगैरे वगैरे. तुम्ही ऐकलं असाल की शिंदे समिती ही काय करते, शिंदे समिती की बाबा हे जे काही नोंदी आहेत ह्या नोंदी तपासण्याचं काम करते. सगळ्यांना बाबा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी किंवा प्रत्येक मराठ्यांना याचा फायदा मिळवण्यासाठी या शिंदे समितीला एक ऑफिस तालुकास्तरीय ह्याच्यावरती आम्ही निवडून देऊ, हे सुद्धा सरकारने मान्य केलं. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने आणखी काही गोष्टी मान्य केल्या, जसं की जे आंदोलनामध्ये जे काही मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत किंवा जे आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी सरकारी नोकरी देऊ आणि शिवाय आम्ही 15 कोटी रुपयाचं मानधनसुद्धा देऊया. आता हे 15 कोटी मानधन हे किती 4-5 जण जे मेलेले आहेत किंवा 4-5 जण जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्या सगळ्यांना मिळणार आहे की बाबा एक मिळणार आहे ते आता पाहूया की. पण 15 कोटीचं हे मानधन त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत, जसं की आता बघा जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस
मॅक्सिमम म्हणजे खूप जास्तीत जास्त लोक हे खेड्यापाड्यातून आले होते मुंबईला. तर मुंबईला आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्यांना सहकार्य न करता त्यांनी त्यांच्यावरती फाईन मारलं आहे. ते पण 5-5, 10-10 हजाराचे फाईन मारले. मग हे 5-5, 10-10 हजाराचे फाईन्स कोणी सहन नाही करू शकत. तर त्यावेळेस जरांगे पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावरती बसून विखे पाटील यांना बोललं होतं की अरे बाबा, आमचे जे लोक आहेत ते गोरगरीब लोक आहेत, त्यांना वावर विकून यावं लागेल जर हे एवढं दंड भरायचं असेल तर ते तुम्ही माघार घ्या. तर ते सप्टेंबर अखेरीस ते दंड वगैरे सगळ्यांचं माघारी घेणार आहेत. दुसरी गोष्ट, काही लोक जे आंदोलनामध्ये हिंसक प्रकार काही घडवले असतील, केले असतील, तर त्यांचेसुद्धा गुन्हे त्यांच्यावरती नोंदवले गेले. ते गुन्हेसुद्धा माघारी घेण्यासाठी पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर ते सुद्धा माघारी घेतलेले आहेत. त्याचबरोबर अंमलबजावणी याची जी आहे ती लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हे आता हैदराबाद गॅझेटनुसार मराठा कुणबी मराठा आहे हे आम्ही सिद्ध करू किंवा आपण कोर्टामध्ये. आता ह्याच्यावरती काय होईल की बाबा हे GR घेऊन ज्यावेळेस कोर्टात जातील तर कोर्टानंतर अजून काय घडणार आहे काय वगैरे हे आपण पुढे आपल्याला कळणारच आहे. पण त्या अगोदर एक लक्षात ठेवा की मराठ्यांनी ही युद्ध जिंकलं नाही जिंकलं किंवा त्यामध्ये ओबीसी जे आहे त्यांच्यावरती अन्याय झाला नाही झाला, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी पुन्हा तुम्हाला काहीतरी एक व्हिडिओ बनवून सांगेल. पण पहिली गोष्ट म्हणजे सध्या मराठ्यांना एक काही ना काही गोष्ट अशी मिळालेली आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला आपला विचार केला जातोय, हे तर आपला एक विजयाचा आहे. आणि ह्याच्यावरतून आपण ज्यावेळेस कोर्टामध्ये जाऊ त्यावेळेस आता हैदराबाद गॅझेटमध्ये हे जर प्रूफच असेल आपल्याकडे की बाबा हेच 96 कोळी हे जे काही मराठे आहेत तेच मराठे हे कुणबी मराठा आहेत, हे जर प्रूफ झालं, हे जर प्रूफच्या आधारे कोर्टसुद्धा निर्णय देतो आणि ते कोर्टाला मान्यता करावंच लागतं. कारण जर सगळे पुरावे जर असतील तर ते मान्य करतं. तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे आरक्षणाचा खेळ असतो. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि शिवाय जर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्ही कमेंट्स करा कशावरती व्हिडिओ बनवू. मी त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व विश्लेषणासहित सर्व काही गोष्टी सांगतो. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.